चला आता या दोन संघांमध्ये आपण जर पाहिलात तर आतापर्यंत स्टम्प शेकर्सने अर्थात स्वप्नील सावंत यांच्या संघाने 2 मॅचेस खेळलेले आहेत. दोन्हीच्या दोन्ही मॅचेसमध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागली आहे. परंतु बाउंड्री बॅशर्स प्रतीक नांदगावकर यांच्या संघाच्या नावावरती मात्र आपण जर पाहिलं तर 3 मॅचेस आतापर्यंत खेळलेले आहेत. त्यामध्ये 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. एका सामन्यामध्ये मात्र त्यांना गेल्या मॅचमध्ये हार पत्करावी लागली ज्यावेळेला बॉल आउट झाला होता. आणि यावेळेला मात्र ही त्यांची शेवटची या लीग स्टेज मधली मॅच असणार आहे. यावेळेला मात्र डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये खेळावं लागणार आहे स्टम्प शेकर्सला अर्थात स्वप्नील सावंत यांच्या संघाला. ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा या पुढील दोन्ही मॅचेस कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं आवश्यक असेल ते स्टम्प शेकर्स या टीमला. दरम्यान सामनावीराचा पुरस्कार प्रदान करून झालेला आहे. आजच्या रात्रीतली मॅच नंबर 13 आपण बघतोय संपूर्ण स्पर्धेतली आणि आजच्या रात्रीतली मला वाटतं जवळपास ही मॅच नंबर 7 आपण बघतोय. म्हणजे प्रेक्षणीय मॅचेस जर पाहिल्यात तर ही मॅच नंबर 15 आहे तब्बल या स्पर्धेमधली आणि आजच्या दिवसातली ही 8वी मॅच. चला मॅच कडे वळूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा झाली आहे सुरुवात. 3 बॉल 3 सिंगल आलेत. 3 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या घडीला. अभिजित आणि तेजस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. हो वेग पाहायला मिळतोय परंतु दिशा आणि दशा मात्र ठरवणारा हा पंचांचा निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे सरकत आहेत. 3 बॉल आणि 4 रन. बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो साईराज राऊत. पुन्हा एकदा मात्र चांगली फिल्डिंग बघायला मिळते. बाउंड्री बॅशर जो संघ आहे ना आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स दिला. एका मॅच मध्येच त्यांना हार पत्करावी लागली, तीही बॉल आउट मध्ये सामना गेला असला कारणामुळे. अन्यथा मॅच तीही टाय झाली होती. त्यामुळे ट्रॉफी हंटर्स ती मॅच जिंकली आणि त्यानंतर मात्र आता त्यांचा सामना सुरू झालाय तो स्टम्प शेकर या संघासोबत. आणि स्टम्प शेकर संघाची परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन्हीच्या दोन्ही मॅचेस आतापर्यंत पराभव पत्करावा लागला. परंतु नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय आणि अतिरिक्त धावा ज्या आहेत या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवाव्या लागतील. नो बॉलचा इशारा, लेग बाईट सोबत मात्र नो +1 अशा धावा येतील. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. गुड रन. रनिंग बिटवीन द विकेट मात्र खूप तितकंच चपळ, चतुर आणि चालाक पाहायला मिळतात दोन्ही बॅटर्स. पंच मात्र विचार विनिमयपूर्वक आपला निर्णय घेतील. पंचांना वाटलं तर पंच ऍक्शन रिप्ले आणि ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून DRS डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब लाईव्ह द्वारे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतील. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईजचं हे आयोजन आपण पाहतोय. अँड बॅटर सेफ आहे. धावसंख्या झाली ती 8. दरम्यान पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर नंतर धावसंख्या 8. दुसरी रात्र आपण पाहतोय. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज
डे 2 मॅच 13, 13वी मॅच मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीतली मात्र, आजच्या रजनीतली मात्र आपण जर पाहिलं तर ही मॅच नंबर 7 आपण बघतोय. कालच्या दिवसात आपण एक्झिबिशन मॅच पाहिली ती महिलांची. आज जिजामाता नगर विरुद्ध आंबेवाडी असा सामना आपण एक्झिबिशन मॅच म्हणून पाहिला, प्रेक्षणीय मॅच म्हणून पाहिली. अगदी सर्वांना समाविष्ट केलंय आयोजकांनी, अगदी बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलंय. ही स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा नाहीये, तर हे या संपूर्ण काळा चौकीचं एक जिवंत एकोप्याचं उदाहरण की हम सब एक है. काळा चौकी संपूर्ण एक आहे हे सगळं दाखवून देणारी ही स्पर्धा आहे. आपण जर पाहिलात तर हे आयोजन फक्त इमारत क्रमांक 17चं जरी असलं ना, तरी या स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा काळा चौकीतला आहे. प्रत्येक काळा चौकीत एकवटली आहे. प्रत्येकाला आज या स्पर्धेबद्दल अभिमान आहे की आज इतकं मोठं आयोजन आपल्या परिसरामध्ये झालंय. मला वाटतं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वात एक उदय झालाय, एक क्रांती झाली आहे असंच म्हणावं लागेल एका नवीन स्पर्धेची. आणि मला वाटतं येत्या पर्वांची उजळणी आतापर्यंत मला वाटतं अजूनपर्यंत सुरुवात झाली असेल की पुढच्या वर्षी याच्यापेक्षा वेगळं काय करता येईल. अविनाश मिडबावकर, सचिन चक्रू रावल यांच्या डोक्यामध्ये मात्र दरवेळेला काहीतरी वेगळी संकल्पना असते. ही क्रिएटिव्ह माणसं आहेत. प्रत्येक वेळेला वेगळं कसं काय करता येईल. आपण जर पाहिलं तर एसी इव्हेंट्सने महापौर चषक ज्या वेळेला आयोजित केला, मला वाटतं त्याच वेळेला या APL ची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली असावी. दरम्यान इथे मात्र चुकीचा फटका खेळलाय. बॉक्स आउट होतोय बॅटर. अबुदयनगर प्रीमियर लीग मध्ये आज आणखीन एक विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. स्टंप शेकर संघाला मात्र हा पहिला झटका लागतोय. फलंदाज तेजस आउट होतोय. बॉक्स आउटच्या स्वरूपात यश जगतापला मिळते सफलता. यश जगताप सुद्धा आज आपण जर पाहिलं तर आतापर्यंतचा या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेले, परंतु सर्वात जास्त विकेट मिळवणारा खेळाडू किंवा सर्वात जबरदस्त बॉलिंग करणारा गोलंदाज म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं गेलंय. न्यू बॅटर येतोय मयुरेश. राऊंड विकेट. पुन्हा एकदा मात्र कव्हर क्षेत्राच्या फिल्डरकडे प्रथमेश परब. या खेळाडूचं नाव लक्षात राहण्यासारखं यासाठी आहे कारण मगाच्याही मॅच मध्ये त्यांनी काही जबरदस्त फिल्डिंग केली होती. दुबईमध्ये अरब आणि काळा चौकीत प्रथमेश परब हे नाव खूप महत्वाचं राहील या स्पर्धेसाठी तरी ऍटलिस्ट. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स. फुल टॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र फिल्डर उपस्थित. आणि यश जगताप या गोलंदाजाची एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आपण जर पाहिलं तर त्याने जे हाताळलेले बॉल आहेत, अगदी जिथे आपण क्षेत्ररक्षक सजवलाय ना, तिथे त्याने क्षेत्ररक्षक सजवला असलेलाच बॉल खेळायला लावायला कुठेतरी परावृत्त केलं, कुठेतरी मजबूर केलं खेळाडूला, फलंदाजाला की मी बॉल टाकतोय, मी जिथे क्षेत्ररक्षक सजवलाय तिथेच तुला हा बॉल खेळावा लागेल. अशी फिल्डिंग त्याने आपल्या गोलंदाजीसाठी सजवली आहे. हे गोलंदाजाचं काम असतं की मी जशी बॉल टाकणार आहे तशी मला फिल्डिंग सजवायची आहे. दरम्यान ओव्हरची समाप्ती होती. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 12 धावा स्कोरबोर्ड वरती. 6 धावांची सरासरी स्कोर कार्डवर 12 धावा. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक विकेट मात्र गमावला तो तेजस सारख्या फलंदाजाचा. तेजस थोडासा लवकर आउट होऊन माघारी परतला. पहिल्याच ओव्हरमध्ये तेजसने आपली विकेट गमावली. दुसऱ्या ओव्हरमध्ये माफ करा यशला मिळाली ती सफलता. आणि तिसरी ओव्हर सुशांत. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा रन्स मिळतील. सुशांत अंकोला. या वेळेला आउटसाइड एज.
एक्स्ट्रा रन्सने मात्र मगाशी सुरुवात झाली. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकते. 14 धावा. प्रोलिंग स्पोर्ट्स यांचा लोगो तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच हिट केलाय आणि आज चौकार येतोय. जशी मैदानाची बाउंड्री आहे ना तशी केसांना सुद्धा बाउंड्री मारली आहे. एक वेगळी हेअरस्टाईल बनवली या स्पर्धेसाठी. स्पेशल हेअरस्टाईल आहे या स्पर्धेसाठी त्यांनी बनवलेली. अभिजित काय हेअरस्टाईल आहे. स्टेप आउट झाले. यावेळेला मात्र विकेट किपर योगेश वाघ चांगली फिल्डिंग करताना चांगली विकेट किपिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. यानंतर अजूनही आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. यानंतरचा सामना आपण जर पाहिला तर राजेश मोरे आणि आकाश नेराळे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये ही मॅच होणार आहे. एका बाजूला शाखाध्यक्ष आहेत, एका बाजूला उपशाखाध्यक्ष आहेत, एका बाजूला विकेट विझार्ड आहे, दुसऱ्या बाजूला क्रिकेट क्रशर्स आहे. आणि इथे मात्र अपील गेली. लाऊड अपील आणि माघारी परतावं लागेल. जीते की चाल, बाज की नजर और योगेश वाघ की रफ्तार पर कभी संदेह नहीं किया जा सकता. महेंद्र सिंग धोनी यांना लाजवेल अशी विकेट किपिंग. काय स्पीड पाहायला मिळाला. 0.076 याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सेकंड मध्ये जर आपण 0.05 मध्येच इथे मात्र विकेट मिळवून दिली आहे. योगेश काय जबरदस्त यष्टी रक्षण करतोय. अभिजितने मात्र असं अपेक्षितही केलं नसेल की माझी मागे यष्टी उद्ध्वस्त केली गेली आहे. न्यू बॅटर येतोय आदित्य. आता आदित्य काहीतरी जजंत्रम ममंत्रम करावं लागेल आदित्यला. बॉल झाले त्या ओव्हर मधले आतापर्यंत 4. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. तिसरी ओव्हर सुरू आहे. सुशांत अंकोला आदित्य जगताप लेफ्ट हँडेड बॅटर आहे. UC 17 APL 2025 आपण बघतोय. अबुदनगरच्या राजाच्या आशीर्वादाने मुंबईचा रथाधीश अर्थात अबुदनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. नेक्स्ट मॅच राजेश मोरे वर्सेस आकाश नेराळे. आणि शेवटची मॅच आपण जर पाहिली तर यानंतर होणारा सामना जो आपल्याला बघायला मिळणार आहे सिद्धेश वर्सेस कौस्तुभ. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा मात्र इथे स्कोरबोर्ड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच दरम्यान आपण जर पाहिलं तर अजूनही 2 सामने बाकी आहेत या स्पर्धेतले आजच्या रात्रीतले. 21 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 7 धावांच्या सरासरीने मात्र धावसंख्या झाली ती 21. 21 21 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या आपण पाहतोय ती चालू असलेल्या मॅच मध्ये स्वप्नील सावंत स्टंप शेकर्स या संघाच्या नावावरती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा प्रथमेश परब काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. मला वाटतं या स्पर्धेमध्ये जर बेस्ट फिल्डरचं जर पारितोषिक असेल ना तर ते प्रथमेश परबला जाईल. आतापर्यंत ज्या पद्धतीची फिल्डिंग त्याने केली आहे काबिले तारीफ क्षेत्ररक्षण केलंय या प्रथमेश परबने. यश जगताप ओहो
अँड बॅटर बोल्ड बोल्ड आउट. आदित्य जगताप याला म्हणतात पुढचा दरवाजा बंद केला पण मागच्या दारानं चोरी झाली. स्कोरकडे थोडंसं लक्ष टाकूया. 23 धावा सध्याच्या स्थितीला स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू मात्र या चौथ्या षटकातला शिल्लक आहे. चांगली बॉलिंग केली यावेळेला यश जगतापने या ओव्हरमध्ये आणि यावेळेला मात्र आणखीन एका विकेटसाठी मात्र प्रयत्न करतील, परंतु रनआउटची विकेट जरी त्यांच्या नावावर लिहिली जाणार नसली तरी मात्र एफर्ट चांगले लावलेत आणि इथे मात्र चुकी केली आहे. टोटल रन किती तर 6. टोटल 6 म्हणजे आतापर्यंत आपण या ओव्हर थ्रो मुळे 5 धावा आलेल्या पाहिल्या, परंतु या वेळेला 6 धावा आलेल्या आहेत. मगाशी 5 धावा आल्या होत्या, या वेळेला 6 धावा आलेत आणि धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. 29. शिवराम गोलंदाजीसाठी शेवटची ओव्हर घेऊन येईल, परंतु काय बॉलिंग केली आहे बघा. प्रत्येक गोलंदाजाने मात्र अगदी सिंगल डिजिट मध्ये धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये साईराजने 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये यशने 4 धावा, त्यानंतर सुशांतने 9 धावा आणि यश आतापर्यंत तरी 2च धावा दिल्या, परंतु शेवटच्या बॉलवर केलेल्या चुकीमुळे त्याही ओव्हरमधून 8 धावा आल्या. नो बॉल. पंचांचा इशारा आला या अतिरिक्त धावांसाठीचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 पंच लागू करतायत. आमचे ग्राफिक ऑपरेटर सुद्धा मात्र प्रत्येक बॉल नंतर हे नवीन नवीन ग्राफिक्स तुमच्या LED स्क्रीन वरती घेऊन येत आहेत. नो बॉल पाहायला मिळतोय अगदी आमच्या समोरच्या LED स्क्रीन वरती. मधल्यामध्ये आपण वेलकम करतोय, मधल्यामध्ये आपण स्पर्धेची थोडीशी ऍडव्हर्टाइजमेंट करतोय. त्यामध्ये 1 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार, 50,000चा द्वितीय पुरस्कार, जसं आपण मेगा स्क्रीन वरती पाहू शकाल.
फर्स्ट प्राइज 1,00,000 रुपये रोख रक्कम, 50,000 रुपये दुसऱ्या पारितोषिकासाठी, त्याचबरोबर मालिकावीरासाठी ही ऍक्टिवा स्कूटर आहे. 10 टीम, 10 ओनर, 120 प्लेयर्स. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ऍक्टिवा, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, एमर्जिंग प्लेयर, मॅन ऑफ द मॅच. फर्स्ट प्राइज 1,00,000, सेकंड प्राइज 50,000. असं मात्र या संपूर्ण स्पर्धेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय. चौकारासाठी वेगळे ग्राफिक्स आहेत, ऑर्गनायझिंग कमिटीचे वेगळे ग्राफिक्स आहेत, नो बॉलचे वेगळे ग्राफिक्स आहेत. त्यानंतर आपण जर पाहायचं झालं तर आउटसाठी वेगळे ग्राफिक, रनआउटसाठी वेगळे ग्राफिक्स, त्याचबरोबर 6 साठी वेगळे ग्राफिक्स, चौकारासाठी वेगळे ग्राफिक्स, प्रत्येक मॅच साठी वेगळे कॅप्टन आणि लोगो सोबत वेगळे ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काउंटडाऊन साठी वेगळं ग्राफिक आहे. सर्वेश क्रिएशन खूप चांगलं काम केलंय आमच्या ग्राफिक डिझायनरने. अगदी इंटरनॅशनल क्रिकेट आपण ज्या पद्धतीने पाहतो ना, एखादी बिग बॅश लीग पाहतो किंवा IPL आपण पाहतो, अशा स्पर्धांच्या ग्राफिक्स प्रमाणे मात्र आज हे ग्राफिक्स बनवले गेलेत. उद्या बरोबर दुपारी 12 वाजता या स्पर्धेचा अंतिम दिवसाचा पहिला सामना रंगणार आहे. उद्याच्या अंतिम दिवसालाही सुरुवात करत असताना मात्र खूप चांगलं सुरुवात आणि खूप चांगलं इव्हेंट आपल्याला पाहायला मिळू शकेल. अंतिम दिवसात 8 मॅचेस उद्याच्या रजनीमध्ये दुपार 17 पासून एकूण 8 सामन्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लीग स्टेज मधले 5 सामने आणि त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल, अशा पद्धतीने मात्र उद्याचा हा अंतिम दिवसाचा खेळ राहणार आहे या स्पर्धेचा. तर सगळ्यांनी मोठ्या आवर्जून मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या, कारण उद्याच्या दिवसात तुम्हाला अजून काहीच पाहणं खूप बाकी आहे. कारण लाईव्ह ऑक्शन तुम्ही ज्या पद्धतीनं पाहिलात, त्यानंतर उद्घाटन सोहळा तुम्ही ज्या पद्धतीने पाहिलात, त्याही पेक्षा मोठा सोहळा उद्या आहे. कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये आपण जर पाहिलात तर खूप काही पाहणं तुम्हाला बाकी आहे. उद्या ज्यावेळेला स्पर्धा संपत येईल किंवा मेगा फायनल सुरू होईल किंवा मेगा फायनल पूर्ण होईल, त्यावेळेला मात्र आमचे चक्रू रावलला त्यांचं चक्रू दिमाग कधी काय चालेल ना हे सांगता येत नाही. सचिन चक्रू रावल कधी काय करतील ना याचा नेम नाही, याचा अंदाज नाही. आज ऍक्टिव्हावर बसलेत अगोदरच. AC इव्हेंट्स आता हे पाहिल्यानंतर, म्हणजे लाईव्ह ऑक्शन पाहिल्यानंतर, ह्या स्पर्धेची सुरुवात पाहिल्यानंतर आता फायनलला काय वेगळं असणार ना, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आउट असा हा लोगो आपण पाहतोय मेगा स्क्रीन वरती. डाऊन दी ट्रॅक. अजूनही 2 सामन्यांचा खेळ बाकी आहे. रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या वेळेला मात्र लॉफ्टेड शॉट केलाय आणि ते मात्र फिल्डर डाऊन दी बॉल. पंचांचा निर्णय माहिती करून घेऊया अगोदर. पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तुम्ही स्वतःला पंच समजू नका, जरा थांबा, रुको जरा, सबर करो. ऑनफिल्ड अंपायर्स जे आहे ते निर्णय घेतील. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल यूट्यूब चॅनलचं कॅमेरावर काही आपण तिथे पाहू शकाल. अगदी बारीक बारीक क्षण जे आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद करतायत. या वेळेला मात्र व्हाईट बॉल, नो बॉल, दोन्ही पंच जे आहेत ते तत्पर आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलात तर समोरच्या अंपायरने व्हाईट बॉल ही घोषित केलाय, स्ट्रायकिंग अंपायरने नो बॉल ही घोषित केलाय. अगदी बारीक लक्ष, अगदी मायक्रोस्कोपचे डोळे आहेत या पंचांचे. अगदी बारीक लक्ष आहे प्रत्येक गोष्टीकडे. बॉल टप्पा कुठे पडलाय, कॅच कशी पकडली गेली आहे, रनआउट आहे की नाही, भीमर आहे की नाही, हे सगळं पंचांचं बारीक लक्ष आहे या स्पर्धेकडे. स्टेप आउट झालेत या वेळेला. डाऊन दी ट्रॅक, डाऊन दी ग्राउंड.
चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4 आणि येतोय हा APL चौकार. सीधी बॅट, नो बकवास. 4 धावा, रन क्लियर है. ग्राफिक डिझाईन बाय सर्वेश सोनवणे, राजेश गिरकर, रितेश भाताडी. सर्वेश क्रिएशन. आणि यावेळेला इटका जवाब पत्थर से. एक चांगला लेग ब्रेक पाहायला मिळतोय. ऑफस्टिकचा वेध घेणारा बॉल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आणि पहिल्या 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय बरोबर 3:21 एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 38. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही बोलवतोय मॅच नंबर 14. राजेश मोरे, आकाश नेराळे. आपल्याला विनंती आहे कॅप्टनला पाठवून द्या. विकेट विझार्ड्स आणि क्रिकेट क्रशर्स दोन्ही संघ नायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. राजेश मोरे आणि आकाश नेराळे. आपल्याला विनंती आहे कॅप्टनला लवकरात लवकर टॉस साठी पाठवून द्या. आकाश नेराळे, आपला संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी पाठवून द्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या. चला टॉस झालेला आहे. या वेळेला मात्र हो काय फिल्डिंग केली आहे, वाह. चला पुढील मॅचचा टॉस आकाश नेराळे यांच्या संघाने जिंकलाय, अर्थात क्रिकेट क्रशर्सने टॉस जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चालू असलेल्या सामन्यामध्ये मात्र 39 धावांचं लक्ष्य पार पाडायचंय बाउंड्री बॅशर्सला, अर्थात प्रतीक नांदगावकर यांचा संघ. दुसऱ्या बाजूला ओ ओ इथे काय घडलंय, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारना किसे कहते हैं. अभी अभी हमने देखा है.
स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असंच म्हणावं लागेल. स्वतः बॉल अडवला परंतु स्वतःच्याच पायाने बॉल ढकलला. चुकी होती, मोठी चुकी होती. एकतर लक्ष छोटे, लक्ष काही फारसं मोठं नाहीये. पंच निर्णय कळवायचा आहे. चौकार, चौकारच आहे, फक्त चौकार. पुन्हा एकदा गॅप मध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. योगेश त्या ठिकाणी मात्र यश जगताप आणि सागर वाघ. सागर वाघ मगाशी यष्टी रक्षकाच्या भूमिकेत खूप चांगलं काम केलं. मगाच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली परंतु मॅच टाय झाली होती. त्या वेळेला मात्र ट्रॉफी हंटर्स बरोबर ते खेळत होते. परंतु त्यानंतर त्या अगोदर आपण जर पाहिलं तर तो मॅच सामना टाय झाल्यानंतर जो बॉल आउट झाला त्या बॉल आउट मध्ये मात्र कुठेतरी त्यांना हार पत्करावी लागली होती. 24 बॉल आणि 31चं समीकरण मात्र हा सामना जिंकण्यासाठी आता अजूनही गरजेचं आहे. पहिल्या षटकातून आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 8 धावा. 24 आणि 31चं समीकरण पाहायला गेलं तर मानलं तर सोपं आणि मांडलं तर कठीण असं हे लक्ष असेल. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनलचा लोगो तुम्ही पाहताय. विपुल पंडुलकर आणि टीम या संपूर्ण 3 दिवसांसाठी, त्याचबरोबर एसी इव्हेंट्स, स्पोर्टी सॅक अर्थात भगवानजी सावंत. स्पोर्टी सॅक आपल्या लालबाग मध्ये असणारे हे स्पोर्टी सॅकचं दालन आपल्याला पाहायला मिळू शकेल. याच मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा सुद्धा स्पोर्टी सॅकच्या माध्यमातून राबवली गेली. एसी इव्हेंट मॅनेज्ड बाय एसी इव्हेंट हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही पाहताय. अर्थात अविनाश आणि चक्रू रावल, अविनाशजी मिडबावकर आणि चक्रूजी रावल अर्थात सचिनजी रावल यांच्या माध्यमातून. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज दुसरी रात्र, सेकंड लास्ट मॅच. यानंतर आपण बघणार आहोत राजेश मोरे आणि आकाशजी निराळे यांच्या टीम मध्ये अर्थात क्रिकेट क्रशर्स आणि विकेट विझार्ड्स यांच्यामध्ये ही मॅच असणार आहे. नाणेफेक जिंकली आहे ती आकाशजी नेराळे यांच्या क्रिकेट क्रशर्स या टीमने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर आजच्या रात्रीतली शेवटची मॅच असेल ती सिद्धीजी भोसले यांच्या ग्राउंड स्मॅशर्स या संघाची विरोधात असेल तर मात्र कौस्तुभजी दळवी यांचा ट्रॉफी हंटर्स. या मॅच मध्ये मात्र स्टंप शेकर्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर प्रतीकजी नांदगावकर यांचा बाउंड्री बॅशर्स हा संघ पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील सावंत, मयुरेश तोंडवलकर, तेजस परब, ऐश्वर्य नागावकर, अभिजित कांबळे, निखिल वारेकर, साहिल गावडे, रोहित चव्हाण, आदित्य जैतापकर आणि वरद डोंगरे. ही त्यांची तिसरी मॅच आहे. बाउंड्री बॅशर्स साठी मात्र आपण जर पाहिलं तर बाउंड्री बॅशर्स साठी सुद्धा खूप मोठं चॅलेंज असणार आहे या मॅच मध्ये. ही मॅच त्यांना सुद्धा जिंकणं गरजेचं आहे आणि स्पेशली स्टंप शेकर साठी हा सामना जिंकणं अनिवार्य असणार आहे. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये खेळतायत कारण पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये मात्र त्यांना हार पत्करावी लागलेली आहे. त्यामुळे ही मॅच ऍटलीस्ट जिंकणं सध्या तरी गरजेचं आहे. मग उद्याच्या दिवसात मात्र अजून एक सामना त्यांना खेळण्याची संधी मिळेल ज्यामध्ये तुम्हाला जिंकणं गरजेचं असेल. दोन गटांमधून मात्र जो ग्रुप टॉप करेल त्यांच्यामध्ये मात्र पुढील फेरी रंगणार आपल्याला पाहायला मिळणार. उद्याचा दिवस, उद्याची रजनी, 5 सामने, 2 सेमीफायनल, 1 फायनल असा हा उद्याचा दिवस असणार आहे. दुपारी बरोबर 12 वाजता उद्या पहिली मॅच चालू होईल. फुल टॉस बॉल आणि या वेळेला खेळ आहे फुल टॉस बॉल वर सरळ खेळाडूच्या हातामध्ये. सागर वाघ झेलबाद होतोय या वेळेला. विकेटचं बदन आणि हा पहिला धक्का, पहिला हादरा, पहिली विकेट गमावली आहे ती बाउंड्री बॅशर्सने. लोअर फुल टॉस बॉल होता, मनगटी फटका खेळला, बॅटचा चेहरा जो आहे तो ऑन साइडला फिरवला. डीप मिड विकेट मध्ये मात्र अगदी
मेगा स्क्रीनच्या समोर फिल्डर उभे होते, तिकडे मात्र पकडला गेलेला हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. 3:30 आज आमचे फोटोग्राफर ज्यांनी काय काम केलंय या संपूर्ण 3 दिवसांसाठी आपण जर पाहिलं तर यश जगताप आणि हा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट बॉल जातोय सीमारेषा पार 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 चौकार. यश जगताप जो मगासपासून झाला होता फलंदाजांच्या डोक्याला ताप, आता मात्र यश जगताप होतोय गोलंदाजांच्याही डोक्याला ताप. नाही म्हणेंगे हार, हम मारेंगे चौकार. वाव, या वेळेला मात्र काय शॉट केलाय. अंपायर अंपायर बचके रहना रे बाबा. शैलेश हरमळकर चर्चा करत असताना अनिल उगले यांच्यासोबत एक मोठं डिस्कशन अगदी बीसीसीआय आणि आयसीसी लेवलचं. अजूनही यानंतर अनिल उगले यांचं क्रिकेट आपल्याला बघायचंय. त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग. आज कॅप्टन आहेत राजेश मोरे यांच्या संघात विकेट विझार्ड्स. यावेळेला नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. एक्स्ट्रा रन्स मात्र त्या ठिकाणी मिळणार आहेत. 9+1 39 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर 2 गड पुढे सरकते. 20 धावा या संघाच्या कंप्लीट होत आहेत. नो बॉल. डे 3 त्याचा शेड्यूल सुद्धा आपण पाहणार आहोत मेगा स्क्रीनवरती. उद्याच्या दिवसात पहिला सामना कोणाचा, दुसरा सामना कोणाचा, कोणता संघ किती वाजता या ठिकाणी हजर राहायचंय हे सगळं तुम्हाला यावर पाहायला मिळेल. वेन्यू आपण पाहतोय मेगा स्क्रीनवरती शहीद भगतसिंग ग्राउंड, अबुदयनगर काळा चौकीचं हे मैदान, मुंबई क्रमांक 33. उद्याची पहिली मॅच योगेश मार्तल यांच्या संघाची असेल राहुल देवकर यांच्या संघासोबत. अर्थात दिवस क्रमांक 3 उद्या बरोबर 12 वाजता आपण तयार राहा. त्यानंतर दुसरा सामना होईल मॅच नंबर 17 असेल या स्पर्धेतली स्वप्नील सावंत विरुद्ध राजेश खिल्लारी यांची. तिसरा सामना होईल आकाश नेराळे विरुद्ध सागर ढोले. चौथा सामना असेल कौस्तुभ दळवी विरुद्ध राजेश खिल्लारी यांचा. आणि पाचवी लीग स्टॅचची आणि पाचवी आणि शेवटची म्हणजे लीग स्टॅचची शेवटची मॅच होईल ती राहुल देवकर आणि सागर ढोले यांच्या टीमची. हा उद्याच्या दिवसाचा लीग स्टेजचा फक्त तुम्हाला आराखडा आम्ही दाखवतोय किंवा ही ग्राफिक्स तुम्हाला दाखवतोय. सचिन चक्रू रावल यांचं खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी. सचिन चक्रू रावल, अविनाशजी मिडबावकर, UC17, दिलीप भाई गवस, आमचे पंच, आमची यूट्यूब लाईव्ह टीम, आमची ग्राफिक्स टीम, आमचे साऊंड ऑपरेटर, आमचे लाईट ऑपरेटर, आमचे डेकोरेटर, आमचे स्कोरर, मग ते ऑफलाईन असतील ऑनलाईन असतील, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर्स, त्याचबरोबर आमच्या काही लेडीज, काही आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या, महिला व्हॉलेंटियर्स, आमच्या कोऑर्डिनेटर्स,
त्यांचं सुद्धा खूप चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आम्ही करतोय. अगदी डे 1 पासून अगदी ऑक्शन पासून आमच्या ज्या लेडीज आमच्या ज्या महिला कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेला. खूप चांगलं योगदान दिलंय, खूप चांगला सपोर्ट केलाय या UC17 साठी. APL ओनर्स, APL आयकन्स या सगळ्यांचं मात्र आम्ही आभारी असणार आहोत. स्पेशली APL मध्ये ओनर्स जे आहेत 10 संघ आणि 10 संघांचे संघ मालक. दरम्यान 12-14चं समीकरण आहे. लास्ट 12 बॉल्स टू गो, 14 टू विन. 12 चेंडू 14 धाबा. एक मॅच यानंतर अजूनही बाकी आहे. स्पोर्टी सॅक यांचा ग्राफिक्स आपण पाहतोय. भगवानजी सावंत, लालबाग. त्याचबरोबर AC इव्हेंट मॅनेज बाय AC इव्हेंट. त्यानंतर यानंतर 2 मॅचेस अजून बाकी आहेत. येतो ताकी ताकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. उद्या बरोबर 12 वाजता पहिली मॅच या वेळेला खेळवली जाणार आहे. मॅच शेड्यूल आपण पाहतोय उद्याच्या दिवसाचा. पुन्हा एकदा चालू असलेला हा आजच्या दिवसाचा व्हेन्यू आणि शेड्यूल आपण पाहतोय. परंतु उद्याची पहिली मॅच आपण जर पाहिलात तर याची सुद्धा आपण संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अंतिम दिवस असेल उद्याचा या स्पर्धेचा, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे. योगेश मार्तल यांचा पहिला सामना स्पिन मास्टर्स आणि बॅटिंग पॉवर प्ले. राहुल देवकर यांच्या यॉर्कर किंग्स या संघासोबत उद्याची पहिली मॅच. आणि दुसरा सामना होईल तो स्टंप शेकर स्वप्नील सावंत यांच्या टीमचा राजेश खिल्लारी यांच्या बॉल स्ट्रायकर संघासोबत. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलात तर तिसरा सामना खेळवला जाईल उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये. तो आकाशजी नेराळे यांचा क्रिकेट क्रशर्स विरुद्ध सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये. चौथा सामना होईल तो ट्रॉफी हंटर्स कौस्तुभ दळवी यांचा संघाचा राजेश खिलारी यांच्या बॉल स्ट्रायकर्स या संघासोबत. आणि उद्याची शेवटची मॅच असेल लीग स्टेजची शेवटची मॅच यॉर्कर किंग्स राहुल देवकर वर्सेस सागर ढोले पॉवर चॅलेंजर्स या 2 संघांमध्ये. अशा सामन्यांचा उद्याचा दिवस असणार आहे. अंतिम परंतु एक महत्वपूर्ण दिवस, एक इम्पॉर्टंट डे या स्पर्धेसाठी. दिवस सूर्य उगवल्यावर चालू होतो अभिषेक. अजून मॅचेस बाकी आहेत, 2 मॅचेस अजून बाकी आहेत. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय जाणून घेऊया. लेग बाईटचा इशारा आलाय पंचांकडून. रिव्ह्यूची पडताळणी होते. प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल आमचे टीव्ही अंपायर याची पडताळणी करतायत. सत्तावीस धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. नो बॉलचा इशारा आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा या वेळेला मात्र मोजल्या जातील. आता 9 धावांची आवश्यकता आहे.
8 बॉल 9 रन आणि या वेळेला मात्र गॅप मध्ये जातोय बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार यश जगतापच्या बॅट मधून. मगाशी यश जगताप थोडासा लवकर आउट काय झाला, या वेळेला मात्र त्याने जो कमबॅक केलाय ना, मला वाटतं त्याच्यासाठी टाळ्या तर जरूर झाल्या पाहिजेत. मगाशी एकच रन त्याला करता आली, त्यानंतर तो आउट झाला. परंतु या मॅच मध्ये आज हा षटकार त्याने ठोकलाय. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय वागानं. यश जगतापच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. 2 बॉल मध्येच मॅच संपवून टाकली. काय बॅटिंग केली आहे यश जगतापने. मगासपासून फलंदाजांसाठी जो डोक्याला झालेला ताप, त्या खेळाडूचं नाव आहे यश जगताप. या वेळेला मात्र गोलंदाजांचा काढलाय त्याने पूर्णपणे फेस आणि या वेळेला धावा केल्या चेस. काय जबरदस्त बॅटिंग यश जगतापची. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन यश जगताप.